जालना जिले के किसानों की बढ़ती मुश्किलें और आर्थिक संकट को देखते हुए जालना जिला कांग्रेस कमेटी के सांसद कल्याण काले ने प्रशासन को कड़ा संदेश दिया है। उन्होंने सरकार से मांग की है कि फसलें खराब हो चुके किसानों को तत्काल 50,000 रुपए की आर्थिक सहायता दी जाए। यदि अगले 8 दिनों के भीतर यह राशि किसानों के खातों में नहीं डाली गई तो वे एक भव्य मार्च निकालकर अपनी मांगों को मजबूती से आवाज देंगे। आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी महाराष्ट्रभर आजच्या मितीला जिल्हा काँग्रेस कमिटीला धरणे आंदोलन करण्याचा आदेश दिला। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ देशमुख, राजेश राख आणि शहराध्यक्ष आतिक भाई यांनी आज चमनमध्ये धरणे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही सगळेजण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन द्यायला आलो। त्या निवेदनाच्या देण्याचा उद्देश असा आहे की शेतकरी पार या अतिवृष्टीने ओला दुष्काळाने मेटाकुटीला आलाय आणि किमान आता तरी सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगू नये की काही अडीअडचणी कायदेशीर असल्या तरी आम्ही त्या बाजूला सारून शेतकऱ्याला मदत करू। हे आम्ही गेल्या 15 दिवसांनी रोज सरकारचं ऐकतोय। म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो की तात्काळ शेतकऱ्यांना पीक वाहून गेलं त्याला 50,000 रुपये द्या, त्याचबरोबर जमीन खरडून गेली त्याला 1 लाख रुपये द्या, तसेच फळबागेचे वेगळे पंचनामे करून बागायत पिकाला म्हणून फळबागेला वेगळी मदत करा आणि त्याचबरोबर ज्या विहिरी अतिवृष्टीमध्ये खचल्या त्या सगळ्या विहिरींना NDRF मधून किंवा SDRF मधून 5 लाख रुपये एका शेतकऱ्याला देण्यात यावे। अशा पद्धतीच्या मागण्या तर केल्याच, पण त्याचबरोबर शेतकरी या अतिवृष्टीने आणि ओला दुष्काळाने पार त्याचं कंबरड मोडलंय, त्याला जर ताट पाण्याने परत एकदा आपल्याला उभं करायचं असेल तर राज्यभर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा प्रकारचे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सर्व काँग्रेस जनांनी आज या ठिकाणी दिलंय आणि सांगितलंय 8 दिवसाच्या आत सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी, शेतकऱ्याच्या खात्यात ती मदत टाकावी, त्याचा फार अभ्यास करत बसू नये, त्याचा किस पाडू नये आणि जर याच पद्धतीने अजून वेळ काढूपणाचं धोरण जर सरकारने केलं तर आम्ही निश्चितपणाने रस्त्यावर उतरू आणि एक मोठा मोर्चा जालन्याला काढू। धन्यवाद।